नमस्कार शेतकरी मित्रांनो 2 दिवस गॅप पडला व्हिडिओचा, माफी असावी. कारण एक दिवस आपण बाहेर गावाला गेलो होतो, तुम्ही पाहिलंच असेल यूट्यूबवर आपल्या फेसबुकवरती. तर मित्रांनो आपण आज आले बाजारभावाची चर्चा पुन्हा करणार आहे. कारण शेतकऱ्यांचे फोन मेसेज भरपूर येत आहे. कारण 2 दिवसापासून अपडेट नव्हती आपली. तर मित्रांनो आज वार शुक्रवार आपला शुक्रवार आणि तारीख आहे 9 जानेवारी. तर मित्रांनो सकाळपासून 1-2 जणांचे कॉल आले की दादा काही व्यापारी लोक सांगताय की थोडे मायनस आले बा बाजार 200 रुपयांनी. तर त्याचंसुद्धा आपण पूर्ण अपडेट घेतल्याशिवाय व्हिडिओ बनवलाच नाही, कारण सकाळपासून फोन चालू होते की थोडं मायनस दावत आहे. तर मित्रांनो आत्ताच आपण अपडेट घेतली फुलंब्री तालुक्यातून, की एका शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की मला व्यापाऱ्याने, कारण व्यापाऱ्याने माझा माल बघितलेला होता, पण म्हणजे बघितलेला होता तो शेतापर्यंत काही आला नाही, पण त्याच्या तोंडाने 4350 रुपये भाव सांगितलेला आहे. मग आपण कसं काय म्हणू शकतो शेतकरी मित्रांनो की बाजार मायनस आले? आपण याच्यावरूनच अंदाज लावा की समजा ज्या व्यापाऱ्याकडे प्लॉट जास्त म्हणजे ऑलरेडी पडलेले अंगावर घेऊन सौदे करून, तोच व्यापारी असं म्हणू शकतो असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो आज पुन्हा आपण आले बाजारभावाची चर्चा अशी आहे की एक 38 रुपयापासून तर एक 4300 रुपयापर्यंत हे आजचं अपडेट अशी आहे, म्हणजे खरेदी आहे. जर तुमच्याकडे काय खरेदी झाली ते पण कमेंट करून सांगा काय. आणि विशेष म्हणजे तो जो सौदा होता मित्रांनो, सौदा झालेला नाही आहे तो, पण एक 4350 आणि 18 रुपये डागी कमी आहे त्याच्यामध्ये. एक समजा 100 क्विंटल मागे 8-9 क्विंटलच डागी आहे त्याच्यामध्ये, तरीसुद्धा डागीचा माल भाव तो 18 रुपयाचा तिथं आपल्या व्यापाऱ्याने मागितलेला आहे, पण शेतकऱ्याने दिलेला नाही आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे झाले आजचे बाजारभाव. पुन्हा एकदा सांगली साताराचं सांगतो मी तुम्हाला. पुन्हा सांगली साताऱ्याचे अपडेट सांगतो की सांगली साताऱ्याचे पण काल बोलणं झालं, आज पण बोलणं झालं की 4500 रुपयापर्यंत तिकडे पण हे बाजारभाव चालू आहे मित्रांनो. सांगली साताऱ्याकडे 100 किलोचे समजा 20 म्हणजे तिकडं गाडीचा हिशोब असतो, त्या गाडीचा हिशोब मला काही जोडता येत नाही आहे आता. पण एक 100 किलोचे 4500 रुपये तिकडे सुद्धा बाजारभाव हे चालू आहे. डागी 15 रुपयापर्यंत तिकडं पण डागी चालू आहे. कारण तिकडचे भरपूर मेसेज येतात, फोन येतात, दादा तुम्ही सांगली सातारा सांगतच नाही. तर आज ते तिकडनंच आपल्याला अपडेट मिळाली की एक 4500 रुपयापर्यंत सांगली साताऱ्याकडे सुद्धा हे बाजारभाव चालू आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये हे जे बाजारभाव आहे हे असेच स्थिर राहू शकतात. कारण तुम्हाला सांगतो ज्या भागामध्ये आता पाणी कमी व्हायला लागलं आहे तिथं शेतकरी थांबत नाही आहे, म्हणजे माल काढायला लागलेला आहे. तर याचा अर्थ सांगतो म्हणजे आवक थोडी स्थिर जर अशीच चालू राहिली तर हे जे बाजारभाव आहे 4000 पासून तर 42, 43, 44 रुपयापर्यंत हे स्थिर राहू शकतात, म्हणजे असेच राहू शकतात. कारण काढणे पण चालू आहे आणि माल अवेलेबल होतो आहे मार्केटमध्ये. तर मित्रांनो तुमच्याकडे काय सौदे झाले ते पण कमेंट करून सांगा. व्यापारी काय म्हणतोय ते पण कमेंट करून सांगा. आणि म्हणजे याच्याने काय होतं माहिती आहे का, ॲक्च्युली म्हणजे खरोखर सौदे काय झाले काय नाही त्या कमेंटद्वारे शेतकऱ्यांना माहिती होत असतं. आणि शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा. कारण थोडं व्यापाऱ्यांनी सकाळपासून चर्चा चालू आहे त्यांची की थोडे बाजारभाव मायनस आहे. तर कळू द्या मित्रांनो मायनस आहे की कसे आहे बाजार. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.